विद्यार्थी मित्र हो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण घेण्यास सुरुवात करीत आहोत। इयत्ता 10वीला परीक्षेला सामोरं जात असताना आपणाला उजळणी स्वरूपामध्ये पुन्हा एकदा ज्या ज्या घटकांची चर्चा करता येईल त्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सर्वांच्या दृष्टीनं कवितेवरचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये अधिक मार्क मिळवण्याच्या उद्देशानं आज आपण कवितेवर आधारित जो घटक आहेत आणि त्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा करणार आहोत। प्रश्नपत्रिकेचं स्वरूप यावरती आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपण पठित उतारा अपठित उतारा यावरती आधारित प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये आकलन कृती असा हा जो पहिला प्रश्न आहे तो सर्वसाधारणपणे 18 गुणांच्यासाठी असतो, याची चर्चा आपण केलेली आहे। दुसरा जो प्रश्न आहे, दुसरा प्रश्न हा कवितेवर आधारित असतो आणि या दुसऱ्या प्रश्नाचा जो गुणांची आपण पडताळणी पाहिलेली होती त्यामध्ये हा प्रश्न 16 गुणांच्यासाठी आहे। त्यामध्ये दुसरा अ हा 8 गुणांसाठी आणि दुसरा आ हा 8 गुणांच्यासाठी आहे आणि त्यातील प्रश्न दुसरा आ जो आहे तो हा कवितेवर आधारित घटक जे आहेत त्यावरती प्रश्न विचारले जात असतात। कवितेवर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे एकूण 9 मुद्द्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न किंवा 4 उपघटकावरती हे प्रश्न विचारले जातात आणि याची तयारी आज आपल्याला पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून करावयाची आहे। जितके आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये कविता अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत त्यातील सर्व बाबींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पहिली कविता उत्तम लक्षण जी नारायण सूर्याजी ठोसर अर्थात समर्थ रामदास यांनी लिहिलेली आहे। या कवितेच्या अनुषंगानं आज आपण कवितेवर आधारित जे घटक जे प्रश्न येऊ शकतात त्याची चर्चा इथं करणार आहोत। समर्थ रामदास हे महान कर्मयोगी आणि त्याचबरोबर ज्ञानवंत संत कवी आहेत। त्यांच्या काव्याची अनेक वैशिष्ट्येही आपण चर्चा केलेली आहे। समर्थ रामदासांचे अभंग असतील, पदे असतील, भूपाळ्या असतील, आरत्या असतील याची चर्चा आपण केलेली आहे। उत्तम लक्षण या कवितेमध्ये ज्या बाबीवरती त्यांनी चर्चा केलेली आहे की माणसांच्यामध्ये कोणते गुण असावेत आणि कोणते गुण नसावेत या अनुषंगानं आपण या कवितेचा अभ्यास केलेला आहे। आता या कवितेवर आधारित आपणाला जे प्रश्न विचारणार आहेत त्याची आपण चर्चा करूया। मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी ज्या गोष्टी आपणाला विचारणार आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न असतो की कवितेचं नाव दिलं जाईल आणि त्यामध्ये कवीचं किंवा कवयित्रीचं नाव लिहिण्यासाठी सांगितलं जाईल। जेव्हा उत्तम लक्षण ही कविता आपल्यासमोर दिली जाईल त्यावेळेला या कवींचं नाव असणार आहे समर्थ रामदास अर्थात संत रामदास। दुसरा यावरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार लिहा। 3.5 चरणांची ओवी आपणाला या रचनेमध्ये दिसून येते, त्यामुळे हा जो रचना प्रकार आहे तो म्हणजे 3.5 चरणी ओवी। आपल्याला एक तक्ता दिलेला होता आणि त्या तक्त्यामध्ये प्रत्येक कवितेच्या संदर्भामध्ये आपण कवितेवर आधारित जे घटक होते त्याचा तो तक्ता पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे दिसत आहेत। तोही तक्ता आपल्यासमोर या ठिकाणी दिसतो आहे। त्यामुळे दुसरा यातला जो घटक आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार आणि हा रचना प्रकार आहे 3.5 चरणांची ओवी। तिसरा प्रश्न यामध्ये असतो आहे की प्रस्तुत कविता ज्या काव्यसंग्रहामधून घेण्यात आलेली आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव लिहायचं आहे। आपण याही पूर्वी अभ्यास केलेला आहे की प्रत्येक कवितेच्या शेवटी जो काव्यसंग्रह आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव हे दिलेलं असतं आणि त्यामुळे उत्तम लक्षण या रचनेची जी काव्यसंग्रहामधनं नाव आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे श्री दासबोध। त्यानंतरचा दुसरा यामध्ये प्रश्न येऊ शकतो की प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे। आपल्याला या तक्त्यामध्ये पण दिसत असेल की या प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे तो म्हणजे या कवितेमध्ये संत रामदासांनी समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत। त्यामुळे या कवितेचा जो विषय आहे तो कवितेचा विषय असेल आदर्श व्यक्तीची लक्षणे। पाचवा प्रश्न यामध्ये येऊ शकतो की या कवितेमधून व्यक्त होणारा भाव अर्थात स्थायी भाव कोणता आहे, तर शांती अर्थात शमभाव हा या कवितेमधून व्यक्त होतो। पुढचा जो घटक आहे तो मध्ये कवितेच्या किंवा कवीची किंवा कवयित्रींच्या लेखन वैशिष्ट्यासंदर्भात तुम्हाला आपलं मत मांडावयाचं आहे। या कवितेच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करणार आहोत तेव्हा संत कवी रामदास यांच्या काव्याचं जे प्रमुख वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सामाजिक जाणीव या कवितेच्या मधून आपल्याला दिसून येते।
तत्कालीन परिस्थितीला अनुसरून त्या काळामध्ये ज्या काही बाबी घडत होत्या त्याच्यावरचं हे भाष्य आहे किंवा तत्कालीन परिस्थितीवरचं एक प्रहार या कवितेच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. जे सावधानता असेल, आंतरिक तळमळ असेल, हे आपल्याला या कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. भावोत्कटता असेल, भावकोमलता असेल, धीरगंभीरता असेल, अनेक हृदयस्पर्शी मनस्पर्शी लिखाण हे आपल्याला या कवितेच्या मध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही लेखन वैशिष्ट्यामध्ये आपलं मत हे लिहू शकता. पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि त्यामधला जो विचार आहे तो विचार आपल्याला मांडायचा आहे की या कवितेच्या माध्यमातून संत रामदासांनी किंवा या श्री दासबोध ग्रंथामध्ये समर्थ रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. आदर्शत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना सांगत असताना संत रामदासांनी काय करावं आणि काय करू नये या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे. माणसानं नेहमी सत्याच्या मार्गावरती चाललं पाहिजे, संयमानं वागलं पाहिजे आणि आपली कीर्ती वाढवली पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीचं उत्तर तुम्ही या कृतीमध्ये लिहू शकता. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला या कवितेमधल्या आवडलेल्या ओळी. आपण अभ्यास करत असतानाही सांगितलेलं होतं की किमान प्रत्येक कविता ही तुम्हाला पाठ असली पाहिजे आणि त्यामुळं तुम्हाला या कवितेमधल्या कोणत्या ओळी आवडलेल्या आहेत त्या ओळी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा. वास्तविक सर्वच कवितांचा जेव्हा आपण अभ्यास केलेला आहे त्या कविता आपल्याला निश्चितपणानं आवडलेल्या असतील. त्यामुळे या कवितेच्या प्रश्नामध्ये आपण लिहिणार आहोत की ही कविता मला निश्चितपणानं आवडली आहे, पण त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यामुळे उत्तम लक्षण या कवितेच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा या कवितेमध्ये आदर्शत्वाची जी संकल्पना आहे ती संकल्पना स्पष्ट करत असताना संत रामदासांनी माणसानं काय करावं किंवा काय करू नये याबाबतचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते मला आवडलेलं आहे. या अनुषंगानं तुम्ही उत्तर लिहू शकता आणि त्यामुळं ही कविता तुम्हाला नेमकी का आवडली एक प्रकारे तुम्हाला तिथं स्वमत मांडण्याची संधी आहे. त्यामुळे याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. आणि शेवटी या कवितेच्या माध्यमातून दिलेला जो संदेश आहे तो संदेश तुम्हाला लिहायचा आहे की सर्वसामान्य लोकांनी जीवनामध्ये काय केलं पाहिजे आणि काय करू नये या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने संदेश आणि मार्गदर्शन या रचनेमधून संत रामदासांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर त्यांनी सांगत असताना आळस आपण सोडला पाहिजे, संतांचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे, त्याचबरोबर परपीडा असेल, विश्वासघात आहे टाळणं आवश्यक आहे, परावलंबित्व सोडलं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश या कवितेच्या माध्यमातून संत रामदासांनी दिलेला आहे. त्यामुळं कवितेवर आधारित जे घटक असतील किंवा कवितेवर आधारित ज्या कृती असतील त्या कृती लिहित असताना आपल्याला या सर्व बाबींचा बारकाईनं अभ्यास करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्ही या प्रश्नामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे गुण हे मिळवू शकता. त्यामुळे उत्तम लक्षण यावरती जर अशा प्रकारचा प्रश्न आला तर आपण या पद्धतीची उत्तरं आपण लिहू शकता. यानंतरची कविता आहे वस्तू. द.बा. धामनसकर यांनी लिहिलेली ही कविता आहे. प्रसिद्ध कवी आणि वाचकांच्या मनाला स्पर्श करणारे लेखन हे त्यांच्या काव्यामधून आपल्याला पाहायला मिळतं. ही जी कविता आहे ती कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे. त्या संदर्भाची चर्चा आपण केलेली आहे. वस्तूंनासुद्धा मन असतं, वस्तूंनासुद्धा भावना असतात, त्यांच्यासुद्धा आपणाला स्नेहानं वागता आलं पाहिजे आणि त्यांना त्यांची जपणूकही करता आली पाहिजे या संदर्भाची ही कविता आहे. जेव्हा या कवितेवर आधारित जेव्हा आपल्याला कृती विचारल्या जातील, कवितेवर आधारित ज्या कृती विचारल्या जात असतात त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो आपण मगाशी चर्चा केली. या कवीचं नाव आपल्याला सांगता आलं पाहिजे, कवी द.बा. धामनसकर. या कवितेचा जो रचना प्रकार आहे त्या रचना प्रकाराचा जेव्हा आपण अभ्यास करणार आहोत तेव्हा ही कविता आहे मुक्त छंदातली कविता आहे. हेही आपण अभ्यासताना पाहिलेलं आहे. तेव्हा या कवितेचा रचना प्रकार मुक्त छंद आहे. त्यानंतर कोणत्या काव्यसंग्रहातून गेलेले आत्ता आपण पाहिलं की भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहामधून ही रचना घेतलेली आहे. या कवितेचा जो विषय आहे तो विषय पाहिला की वस्तूंनाही मन असतं, वस्तूंनाही भावना असतात आणि म्हणून त्या जपल्या पाहिजेत या विषयावरती या कवितेमध्ये भाष्य केलेलं आहे किंवा तो विषय कवींनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या कवितेतून व्यक्त होणारा भाव तो स्थायी भाव आहे कंटाळा. यानंतरचा जो प्रश्न असतो तो म्हणजे या कवितेमधली काही वैशिष्ट्ये, लेखनाची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता आले पाहिजे. सामाजिक ताणतणावामुळे आलेली अस्वस्थता असेल, व्याकुळता आले किंवा संवेदनशीलता, त्याचबरोबर अभिव्यक्तीमधला संयम हे या कवितेमधले प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. आपल्या मनातल्या भावभावना ज्या अतिशय मनमोकळेपणानं या कवितेच्या माध्यमातून मांडलेल्या आपल्याला
पाहायला मिळतात आणि मुक्त छंदातली ही कविता इथं आपल्याला दिसून येते। अशा प्रकारची लेखनामधली काही वैशिष्ट्य तुम्ही लिहू शकता। पुढचा जो प्रश्न असतो तो म्हणजे या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला सांगता आली पाहिजे। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध वस्तू आपण वापरत असतो, सातत्यानं त्या आपल्या कामाला येत असतात आणि त्यामुळे त्या सजीव जरी नसल्या, निर्जीव जरी असल्या तरी परंतु त्यांनाही मन असतं, त्यांनाही भावना असतात। अशा प्रकारचा एक विचार त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि त्यामुळे या वस्तूंची सुद्धा आपल्याला काळजी घेता आली पाहिजे, त्या वस्तूंची निगा आपल्याला राखता आली पाहिजे, त्या वस्तूंच्या उणिवांची सुद्धा आम्हाला कदर करता आली पाहिजे आणि त्यामुळे त्या वस्तूंच्याबद्दलचा एक आदर आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे। या अनुषंगानं या कवितेमध्ये ही रचना मांडलेली आहे। त्यामुळं या वस्तूंना भावना असतात असं समजून त्यांच्याशी आपण वागलं पाहिजे, ही मध्यवर्ती कल्पना या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवींनी सांगितलेली आहे। यानंतरची जी कृती आहे ते म्हणजे या कवितेतल्या आवडलेल्या तुम्हाला ओळी कोणत्या आहेत त्या ओळी सांगता आल्या पाहिजेत आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे की कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत। तेव्हा वस्तू या कवितेच्या संदर्भामध्ये आपण जर पाहायला गेलं तर निश्चितपणाने ही कविता तुम्हाला आवडणार आहे, कारण एखाद्या वस्तूकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन आपल्याला या कवितेच्या माध्यमातून समजणार आहे। वस्तूंना सुद्धा माणसांच्या सारखं मन असतं, त्यांना भावना असतात, हे एका वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न या कवींनी अतिशय सहज सोप्या पद्धतीनं वाचकांच्या समोर मांडलेला आहे। त्यामुळे सुद्धा ही कविता आपणाला आवडली आहे। मुक्त छंदातली निवेदनात्मक स्वरूपामधली ही कविता आपणाला तितक्याच उत्कटतेनं ऐकायला अतिशय मनापासून आनंद वाटतो आहे, त्यामुळे सुद्धा ही कविता तुम्हाला आवडणार आहे। त्यामधले जे शब्द सामर्थ्य आहे त्यामुळे सुद्धा ही कविता अतिशय उत्कृष्ट झालेली आहे। अशाही प्रकारचा विचार तुम्ही यामध्ये मांडू शकता। या कवितेमधून मिळणारा जो संदेश आहे तो संदेश म्हणजे निर्जीव जरी वस्तू असल्या तरी त्यांचं महत्त्व माणसाच्या जीवनामध्ये अनमोल आहे, हे आम्हाला विसरून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्याशी प्रेमानं स्नेहानं आपण वागलं पाहिजे। अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचा संदेश आपल्याला या कवींनी या माध्यमातून दिलेला आहे। या वस्तूंना आपण निरोप देत असताना सुद्धा अतिशय कृतज्ञतापूर्वक निरोप दिला पाहिजे, हाही विचार, हाही संदेश या कवितेच्या माध्यमातून आपल्याला कवींनी दिलेला आहे। अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कवितेवर आधारित कृती जी आहे ते लिहिणं अपेक्षित आहे। तेव्हा आपण या परीक्षेची तयारी करत असताना या सर्व बाबींचा अतिशय मनापासून अभ्यास करावयाचा आहे। यानंतरची कविता आहे आश्वासक चित्र। नीरजा राजन धुळेकर यांनी लिहिलेली ही कविता। पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलं जात असतं आणि भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र उभं करण्याचा त्यांनी आटोकाट या ठिकाणी प्रयत्न केला आहे। स्त्रीचं माणूसपण या पद्धतीनं किती महत्त्वाचं आहे हेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी कवितेच्या माध्यमातून केलेला आहे। स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटत असताना ते चित्र आज नसलं तरी भविष्यामध्ये हे चित्र निश्चित आपल्याला पाहायला मिळेल, अशा प्रकारचा आशावाद या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। स्त्री पुरुष समानतेमधली जी एक दरी आहे ती दरी कुठेतरी कमी होण्यास ही कविता निश्चितच आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि भविष्यामध्ये स्त्री पुरुष हे एकमेकांच्या सोबतीनं काम करताना दिसतील, हाही आशावाद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। या कवितेवर आधारित जे घटक आहेत, ज्या कृती आहेत, त्या कृती आपल्याला पाहत असताना जो पहिलाच प्रश्न असणार आहे तो म्हणजे प्रस्तुत कवितेच्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव द्या। अर्थात या कवयित्रीचं नाव आहे नीरजा। कवितेचा जो रचना प्रकार आहे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तोच मुक्त छंदातली ही कविता या ठिकाणी ज्या पद्धतीने वस्तू आपण पाहिलं, आश्वासक चित्र ही कविता सुद्धा मुक्त छंदातलीच कविता आहे। ज्या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे निरर्थकांचे पक्षी। या कवितेचा जो विषय आहे तो विषय आहे स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। या कवितेतून व्यक्त होणारा जो भाव आहे तो स्थायी भाव विस्मय। या कवितेच्या कवींची किंवा कवयित्रींची लेखन वैशिष्ट्ये जी अतिशय साधी सोपी आशयगण अशा प्रकारचा भाषा, त्याचबरोबर मुक्तछंद, संवादात्मक रचना आणि समर्पक प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर या कवितेमध्ये केल्यामुळं आपल्याला ती मनाला अतिशय भावताना दिसते आहे। अनेक वैशिष्ट्ये या ठिकाणी दिसून येतात। संवादात्मक असल्यामुळं आपल्याशी ती प्रत्यक्षात बोलते आहे अशाच प्रकारचा भास या ठिकाणी होतो। भातुकली असेल, चेंडू असेल, अशा प्रकारच्या प्रतिमांचा वापर या कवितेमध्ये केलेला आहे आणि चिंतनशील विचार या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। आणि एक साध्या आणि सोप्या भाषेमधून कवयित्रींनी स्त्री पुरुष समानतेचं जे मूल्य आहे ते मूल्य रुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। ही लेखन वैशिष्ट्ये आपल्याला निश्चितपणाने यासाठी सांगता येतील।
प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना हा एक घटक आपल्याला विचारला जातो। त्यामध्ये कवयित्रींनी स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र हे रेखाटलेलं आहे। हे चित्र आज नसलं तरी भविष्यामध्ये हे चित्र निश्चित आपल्याला पाहायला मिळेल। अशा प्रकारचा आशावाद हे प्रत्यक्षात साकारलं जाईल हाही विचार या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे। यामध्ये लहान मुलगा आणि मुलगी यांच्या संदर्भात मांडणी करून स्त्री पुरुषांच्या पारंपरिक भूमिकेमधून अतिशय बदलणारी जी भूमिका असणार आहे ते एकमेकांना पूरक अशा प्रकारची ही भूमिका कशा पद्धतीने होऊ शकते आणि त्यातून भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र एकत्रितपणे हे दोघं कसे काम करतील हे त्यांनी मांडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे एक सकारात्मक आणि एक सार्वकालीन विचार या कवितेमधून व्यक्त होतो। ही मध्यवर्ती कल्पना आपण लिहू शकता। यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कवितेमधल्या आवडलेल्या ओळी आपण कोणत्याही ओळी या ठिकाणी लिहू शकता। कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे, भविष्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र प्रत्यक्षात साकार होईल हा एक विचार या कवितेमधून मांडलेला आहे। आणि मुक्त छंदातून संवादात्मक अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी मांडल्यामुळं ही कविता तुम्हाला निश्चितपणाने आवडली असेल। चिंतनशील विचार आणि त्यामधून भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं मत, एक सामाजिक वातावरण चांगलं तयार होईल हेही त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे स्वतःची जी स्त्रीची क्षमता असेल, पुरुषांची क्षमता असेल, यामध्ये दोघेही एकमेकाला कशा पद्धतीने सहकार्य करतील हे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेलं आहे। निश्चितच पुरुषांच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो आणि त्यामधून एक आश्वासक भाव तयार होईल अशा प्रकारचा विचार या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे। आणि त्यामुळे निश्चित प्रत्येक व्यक्ती ही चिंतनशील बनून भविष्यामध्ये जी दरी आहे ती दरी दूर करण्यासाठी ही कविता मदत करणार आहे। म्हणून मला ही कविता आवडते असाही विचार तुम्ही त्या कवितेच्या या कृतीमध्ये लिहू शकता। यानंतर या कवितेच्या माध्यमातून मिळणारा जो संदेश आहे तो संदेश म्हणजे स्त्री पुरुष समानते एक आश्वासक चित्र यामध्ये मांडलेलं आहे। आणि त्यामध्ये भविष्यामध्ये एकमेकांना पारंपरिक भूमिकामधून बाहेर पडून स्त्री पुरुषाने एक समानतेचं जीवन एक स्वीकारावं हाही संदेश या कवितेच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आहे। परस्परांच्या सामंजस्यानं, परस्परांच्या सहकार्यानं आपलं जीवन निश्चितपणानं फुलू शकतं हाही संदेश या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे। एक सकारात्मक विचार हा या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। अशा प्रकारे या कवितेवर आधारित कृती ज्या आहेत त्या कृतींची उत्तरं आपण लिहू शकतो। आपल्या लक्षात हेही आलं असेल या प्रश्नांची जेव्हा आपण तयारी करणार आहोत त्याचा फायदा निश्चितपणानं आपल्याला कवितेचं जे रसग्रहण आपण करणार आहोत त्या कवितेच्या रसग्रहणासाठी सुद्धा हे मुद्दे अतिशय उपयुक्त आहेत। तेव्हा तुम्ही या घटकांची जर अधिक चांगल्या पद्धतीने तयारी केलात तर त्याचा फायदा तुम्हाला कवितेवर आधारित कोणत्याही प्रकारची प्रश्न जरी विचारली तर त्यामध्ये तुम्ही उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं देऊ शकता। आणि हा जो तक्ता तुमच्यासमोर आहे तो तक्ताही खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यासलात तरी बऱ्यापैकी तुम्हाला या कवितेवर आधारित जी काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी याचा फायदा हा होणार आहे। त्यामुळे या कवितेवर आधारित ज्या कृती असतात, जे घटक प्रश्न आहेत त्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीची तयारी करावी या उद्देशाने आज पुन्हा एकदा आपण याची तयारी करतो आहोत, पुन्हा एकदा आपण याची चर्चा करतो आहोत। त्यामुळं या ज्या कविता आहेत त्या कवितांचा आता पुन्हा एकदा आपण बारकाईने अभ्यास करावा अशाही प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो आहे। यानंतरची जी कविता आहे ती कविता भरतवाक्य मोरोपंतांची ही कविता आपण पाहिलेली आहे। मोरोपंत रामचंद्र पराडकर हे त्यांचं पूर्ण नाव। सुप्रसिद्ध पंडित कवी आहेत, काव्य आहे, नाटक असतील, अन्य भाषेमध्ये अन्य पद्धतीची त्यांची रचना ही पाहायला मिळते। व्याकरण आहे, अलंकार आहे, न्याय, वेदांत अशा अनेक विषयावरती त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत। वयाच्या 22 ते 23व्या वर्षापासून त्यांनी आपल्या काव्यलेखनाला प्रारंभ केलेला आहे। आणि या कवितेमध्ये केकावली, केका याचा अर्थ मोराचं ओरडणं, या केकावलीच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला माणसानं काय केलं पाहिजे, त्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत, सद्वर्तन असलं पाहिजे, सद्ग्रस्तांच्या सानिध्यामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे या अनुषंगाने या कवितेचा विषय त्यांनी मांडलेला आहे। संतांच्या संगतीचं जे महत्त्व आहे, सज्जनांच्या संगतीचं जे महत्त्व आहे, त्यांच्या विचाराच्या सानिध्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व सांगत असताना आपणही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे। आपणही आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारचं सानिध्य हे घेतलं पाहिजे हे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। खोटा अहंकार सोडून आपण भक्ती मार्गामध्ये लीन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण आपल्यामध्ये बदल करून एक चांगल्या पद्धतीचं जीवन हे व्यतीत करता आलं पाहिजे असा विचार या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे। यावर आधारित जे प्रश्न आहेत, यावर आधारित ज्या कृती आहेत त्या कृतींची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। पहिलाच प्रश्न आपण या कवयित्रींचं किंवा कवीचं नाव अर्थात मोरोपंत यांनी ही रचना लिहिलेली आहे। प्रस्तुत कवितेचा जो रचना प्रकार आहे तो आर्यावृत्तामध्ये ही रचना मांडलेली आहे।
प्रस्तुत कविता ज्या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे त्याचं नाव आहे केकावली। प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे तो विषय आहे सज्जनांच्या सहवासाचे किंवा सद्विचारांच्या श्रवणाचे किंवा सत्कर्माचे जे महत्त्व आहे ते महत्त्व हाच या कवितेचा विषय आहे। या कवितेमधून व्यक्त होणारा जो भाव आहे अर्थात शांतीभाव। प्रस्तुत कवयित्रीच्या लेखनाची वैशिष्ट्ये जी आहेत, मोरोपंतांचं जे काव्य असेल, नाटक असेल, व्याकरण असेल, अलंकार असेल, न्याय असेल किंवा वेदांत आहे, या सगळ्यांचा अभ्यास केल्यामुळं त्यांच्या कवितेमध्ये एक नाविन्यता आपल्याला याच्यामध्ये दिसून येत असते। त्याचबरोबर बहुश्रुतता आणि चमत्कृती पद्धतीनं लिहिलेली त्यांची रचना ही या रचनेची वैशिष्ट्ये आहेत। त्याचबरोबर संस्कृत प्रचूर काव्यरचना आहे, अलंकारिक साज शृंगार यामध्ये दिसून येतो। त्याचबरोबर भाषासुद्धा अतिशय मनाला भावणारी आहे, वृत्तांचा अतिशय योग्य पद्धतीनं वापर या कवितेमध्ये पाहायला मिळतो। त्यामुळे ही कविता आपल्याला निश्चितपणानं आवडणारच आहे। या कवितेच्या माध्यमातून जी मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे ती मध्यवर्ती कल्पनासुद्धा आपण पाहूया। मोरोपंतांनी सद्ग्रस्त आणि सज्जन यांच्या संगतीचं महत्त्व याच विषयाचं आपलं लेखन या काव्यामधून सांगितलेलं आहे। त्यांच्या विचारांचं सानिध्याचं महत्त्व हाच ही मध्यवर्ती कल्पनामध्ये महत्त्वाचा भाग आहे। कवीने आपल्या सज्जनाचे अखंड सानिध्य लाभलं पाहिजे, म्हणजे आपण सातत्यानं सज्जनांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे, त्यांचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे, त्यांचे विचार आपल्या कानावरती पडले पाहिजेत, अशा प्रकारची इच्छा त्यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। कोणत्याही लोभाला, कोणत्याही मोहाला आपण बळी पडू नये, त्याचबरोबर जो अभिमान आहे तो चुकीचा अभिमान आपण सोडून दिला पाहिजे, भक्ती मार्गामध्ये आपण लीन झालं पाहिजे, हा विचार या कवितेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेला आहे। हीच आपल्याला या कवितेची मध्यवर्ती कल्पना सांगता येईल। त्यानंतर या कवितेमध्ये आवडलेल्या ओळी असतील त्या ओळी आपण घेऊ शकता। ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं, ही काव्यरचना जी आहे ती काव्यरचना सज्जन माणसांच्या सहवासानं, त्यांच्या विचारानं आपल्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीचा बदल घडू शकतो, याचं महत्त्व काय आहे, त्या सानिध्याचं महत्त्व काय आहे ते महत्त्व या कवितेच्या माध्यमातून सांगितल्यामुळं आपल्याला ही कविता निश्चितपणानं आवडू शकते। श्लोकासारखी ओघवती रसपूर्ण एक रचना या कवितेमध्ये आपल्याला ही भाषा पाहायला मिळते आणि त्या भाषेला एक गेयता प्राप्त झालेली सुद्धा आपण पाहिलेली आहे। आणि म्हणून ही कविता आपल्याला अतिशय चांगली वाटते, कारण या मोरोपंतांच्या या रचनेमध्ये त्या भाषेला संस्कृत प्रचूर असेल किंवा अलंकारांनी सजवलेला आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला ही कविता आवडू शकते। मोरोपंतांनी स्वतःला मोर कल्पून, स्वतःला त्यांनी मोर समजलं आणि त्यांनी त्या देवाकडे आळवणी केलेली आहे, त्या ईश्वराकडे काही मागणी केलेली आहे, तिला केकावली असं म्हटलेलं आहे आणि त्यामुळे एक मनोरंजक अशा प्रकारचा संदर्भ वापरून ही कविता तुमच्यासमोर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे ही कविता निश्चितपणानं तुम्हाला आवडणार आहे। या कवितेच्या माध्यमातून जो काही संदेश तुम्हाला दिलेला आहे तो संदेश आहे की भरतवाक्य या रचनेमधून कवी मोरोपंत चांगल्या माणसांच्या संगतीचं आणि सद्विचारांच्या श्रवणाचं जे काही महत्त्व आहे ते महत्त्व आपणाला सांगत आहेत। आणि म्हणून व्यक्तीनं नेहमी सज्जन व्यक्तींच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, सत्कर्म करत राहिली पाहिजेत, सद्विचारांच्या सानिध्यामध्ये आम्हाला रममान होता आलं पाहिजे आणि हे करत असतानाच आपल्याला स्वतःचा आत्मबोधही झाला पाहिजे, खोटा अहंकार आपल्याला त्यागता आला पाहिजे, मोहाला बळी पडू नये, अशा प्रकारचा संदेश त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे। आणि सांगत असताना त्यांनी आपण सतत परमेश्वरांच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालं पाहिजे, हाही संदेश या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतो। तेव्हा भरतवाक्य या कवितेच्या माध्यमातून एखादा प्रश्न आपल्याला विचारला तर त्याची उत्तरं ही आपल्याला निश्चितपणानं देता येतील। त्यानंतरची जी कविता आहे आसावरी काकडे यांनी लिहिलेली खोद आणखी थोडेसे। खोद आणखी थोडेसे या कवितेमधून आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना आपण सकारात्मकतेनं कसं पाहिलं पाहिजे आणि सकारात्मकतेनं तोंड त्याला कसं दिलं पाहिजे याबाबतचा एक चांगल्या पद्धतीचा विचार या कवितेमधून त्यांनी मांडलेला। आपलं ध्येय साध्य करत असताना अनेक अडचणी येत असतात, पण त्या अडचणीवरती सुद्धा आपल्याला मात करता येऊ शकतो, हाही एक चांगला विचार त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडलेला पाहायला मिळतो। त्या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहे। आता यावर आधारित जे प्रश्न आहेत, यावर आधारित ज्या कृती आहेत त्या कवितेच्या संदर्भामध्ये त्याची आपण चर्चा करूया। पहिलाच प्रश्न आहे, प्रस्तुत कवित्वात कवयित्रीचं नाव आसावरी काकडे। या कवितेचा जो रचना प्रकार आहे तो रचना प्रकार अष्टाक्षरी छंद, आपण याही पूर्वी चर्चा केलेली आहे की या छंदामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 8-8 अक्षर आहेत, त्यामुळे याला काय म्हटलेलं आहे, अष्टाक्षरी छंद असं म्हटलेलं आहे। आणि या दुसऱ्याने चौथ्या ओळीमध्ये यमक जोडलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं।
ज्या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे लाहो. या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतलेली आहे. प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे तो विषय आहे प्रयत्नवाद आणि सकारात्मकता. सातत्यानं आपल्याला प्रयत्न करता आला पाहिजे आणि हे प्रयत्न करत असताना आपल्या मनामध्ये विचारसुद्धा सकारात्मक असले पाहिजेत. नकारात्मक विचार घेऊन कोणत्याही प्रकारची कृती ही आपल्याला करावयाची नाही. आणि ही जी मूल्य आहे, प्रयत्नवाद असेल किंवा सकारात्मकता, ही मूल्य रुजवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून केलेला आहे. त्यानंतर या कवितेमधून व्यक्त होणारा जो भाव आहे, स्थायी भाव आहे, तो म्हणजे उत्साह. या कवितेतली ज्या कवयित्रीची लेखन वैशिष्ट्य आहे त्यामध्ये अल्पाक्षरत्व, कमीत कमी शब्दामध्ये मोठा आशय मांडण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. लयबद्धता आहे, प्रतीकांचा अतिशय योग्य पद्धतीनेचा वापर हा केलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या लेखनाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर ही कविता जी आहे ती सूचितार्थ सांगत असते आणि का समावेशकता हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. सर्वांना सामावून घेणारी, व्यापक जाणीव असणारी ही कविता आहे. त्यामुळं कमीत कमी शब्दामध्ये अतिशय गहन अर्थ हे या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. यानंतर या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना म्हणजे या खोद आणखी थोडीशी या कवितेच्या माध्यमातून प्रयत्नवाद आणि सकारात्मक ही दोन मूल्य रुजवण्याचा हा प्रयत्न तर केलेलाच आहे. पण आपण निवडलेल्या आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना कितीही मार्ग अवघड असला, मनामध्ये किती निराशा जरी असली तरी परंतु आपण आपले प्रयत्न सोडावयाचे नाहीत. कितीही कष्ट करावे लागले तरी यश हे निश्चित आपल्या पदरामध्ये येणार आहे. त्यासाठी थोडं आणखी प्रयत्न आपल्याला करावयाचा हा जो आशावाद आहे, ही जी सकारात्मक भावना आहे ती आपल्याला यामधून पाहायला मिळते. आणि त्यामुळं आपल्यामधल्या काही कमतरता असतील, उणिवा असतील किंवा मनामध्ये जे क्षमता ज्या असतात त्या क्षमता आपल्याला या निमित्तानं बाहेर काढतात. आणि म्हणून सातत्यानं प्रयत्नशील राहा. सकारात्मक विचार घेऊन कोणतीही कृती आपल्याला केली तर निश्चित उमेदीनं जीवन जगताना आपल्याला याचा आधार हा मिळणार आहे. त्या अनुषंगाने ही कविता आपल्याला खूप महत्त्वाची आहे. यानंतर या कवितेमधल्या आवडलेल्या ओळी, त्या ओळी तुम्ही लिहू शकता. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं अतिशय चांगल्या पद्धतीनं या कवितेच्या माध्यमातून संस्कार हा दाखवण्याचा प्रयत्न किंवा संस्कार आपल्या मनामध्ये ठसवण्याचा प्रयत्न हा केलेला पाहायला मिळतो. कमीत कमी शब्दामध्ये अर्थपूर्ण आशय दिसतो. त्याचबरोबर छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. त्यामुळे सुद्धा ही तुम्हाला कविता आवडू शकते. या कवितेचं वैशिष्ट्य आपण पाहिलं 8-8 अक्षरा, त्यामुळं त्याचबरोबर यमक अशा पद्धतीनं ही एक आंतरिक लय निर्माण करणारी ही कविता आहे. आणि त्यामुळे या कवितेमध्ये एक चांगला विचार, एक चांगले संस्कार आपल्या मनावरती होऊ शकतात. म्हणून मला ही कविता आवडते. या कवितेमधून मिळणारा जो संदेश आहे तो संदेश जीवनामध्ये सातत्यानं आपण प्रयत्न केले पाहिजेत. सकारात्मक दृष्टिकोन हा आपल्या मनामध्ये असला पाहिजे. या मूल्यांचं जे महत्त्व आहे ते महत्त्वच खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच संदेश या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयुष्य भरभरून जगण्यासाठी आणि येणाऱ्या संकटांना आपल्याला सामना करून देण्यासाठी ही जी मूल्य आहेत ही मूल्य खूप महत्त्वाची आहेत. म्हणून या कवितेमध्ये हा संदेश आपण समजून घेणं अपेक्षित आहे. आयुष्यामध्ये आपण कोणत्याही अडचणींना न डगमगता अतिशय संयमानं, जिद्दीनं किंवा उमेदीनं कार्यरत राहावं हाही संदेश या कवितेमधून आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही भ्रमामध्ये आपण न राहता सातत्यानं कष्ट केले पाहिजे, चिकाटीनं पुढं जाता आलं पाहिजे हा संदेशसुद्धा या कवितेच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या मुद्द्यांच्या आधारे जे कवितेवर आधारित ज्या कृती असतात त्यामधली ही जी प्रश्न असतात त्या प्रश्नांची आपण चर्चा करतो आहोत. तेव्हा या सर्व कवितांचा आपण बारकाईनं अभ्यास जर केला तर कोणत्याही प्रकारे जरी प्रश्न आला तर त्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहू शकतो. तेव्हा आपण हा जो दुसरा प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नांची अधिक तयारी करण्याच्या उद्देशानं आज या व्हिडिओची आपण निर्मिती करत आहोत. यानंतरची जी कविता आहे आकाशी झेप घेरे, जगदीश खेबडकरांनी लिहिलेली ही रचना. सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गीतांची ज्यांनी रचना केलेली आहे ते जगदीश खेबडकर यांनी या कवीची रचना केलेली आहे. त्यामध्ये या कवितेमध्ये जगदीश खेबडकरांनी या कवितेची रचना करत असताना माणसाला पाखराची जी उपमा दिलेली आहे, सोन्याचा पिंजरा म्हणजे आयतं मिळालं जे सुख आहे ते म्हणजे वैभव आहे, अशा प्रकारचा एक वेगळा विचार मांडून आपल्यासमोर ही कविता लिहिलेली आहे. त्यामुळं आपल्या स्वतःच्या ज्या क्षमता असतात त्या ओळखून आपल्याला पुढं जाता आलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती ज्या भौगोलिक असतील, भौतिक असतील, जी सुखं आहेत, माया आहेत, त्याचा एक हा पाश आहे. आणि त्यामुळे ते सुखाचे फळ असतील ते चाकून आपण क्षणिक समाधान प्राप्त करू शकतो.
क्षणिक सुख आपण उपभोगू शकतो, पण तुझ्या या शरीराला जी काही आयुष्यारामाची चटक लागलेली आहे पण ती आपल्याला शेवटपर्यंत पुरणार नाही हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या कवितेवर आधारित ज्या कृती आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, कवींचं अथवा कवयित्रीचं नाव जगदीश खेबुडकर. प्रस्तुत कवितेचा रचना प्रकार आहे ही भावगीत आहे. प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे त्या विषयामध्ये आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा स्वसामर्थ्याची ओळख हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. स्वसामर्थ्य आणि स्वकष्टाची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं ही कविता खूप महत्त्वाची. त्यामुळं या कवितेचा जो विषय आहे तो विषय म्हणजे स्वसामर्थ्याची ओळख आणि स्वकष्टाचे महत्त्व. कवितेतून व्यक्त होणारा जो भाव आहे तो उत्साह, स्थायीभाव. प्रस्तुत कवितेच्या कवीची किंवा कवयित्रीची लेखन वैशिष्ट्ये अतिशय साधे, सहज, आशयघन, नादमयी शब्द हे या कवितेतली महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आणि कवितेमध्ये पाखराच्या प्रतीकांचा वापर करून स्वक्षमतांची जाणीव करून देण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर श्रमदेव ही एक अनोखी संकल्पना आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळते. भाषेमधली जी सहजता असेल, त्या भाषेतला जो गोडवा आहे ते या वाचकांच्या मनावरती निश्चितपणानं परिणाम करतो आहे. यमक, अनुप्रास अशा प्रकारच्या अलंकारांचा सुद्धा वापर या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही भाषणा या लेखनाची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. प्रस्तुत कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे आणि किंवा या कवितेमधून विचार जो व्यक्त केलेला आहे तो कोणता, तर यामध्ये आकाशी झेपगिरी ही जी कविता आहे ती जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहे. आणि यामध्ये माणसाला स्वावलंबन आणि स्वकष्टाचं महत्त्व पटवून देते ही जी कविता आहे ती खूप महत्त्वाचं आहे की स्वावलंबन आणि स्वकष्टाचं महत्त्व ही कविता आपल्याला पटवून देते. आणि भोवतालच्या मोहाला बळी न पडता परावलंबित्वाचं जे कवच आहे ते कवच भेदून आपल्याला स्वसामर्थ्यावरती आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. त्या ध्येयाची जी उंच शिखरं आहेत ती उंच शिखरं आम्हाला गाठता आली पाहिजेत. आणि त्यामुळे स्वतःच्या सामर्थ्यावरती, स्वसामर्थ्यावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. स्वकष्टातून तुम्हाला हा यशाचा जो आनंद आहे तो यशाचा निर्मळ आनंद आपल्याला मिळवावा लागणार आहे असा विचार या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला आहे. या कवितेतल्या आवडलेल्या ओळी तुम्ही निश्चितपणानं लिहू शकता. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये कष्ट आहे, स्वावलंबन आहे असा संदेश देणारी ही जी कविता आहे यामध्ये अतिशय प्रेरणादायी अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. साधी सहज भाषा आणि आशयघन नादमयी शब्द यामुळे ही कविता आपल्याला आकलनास सोपी आहे. त्याचबरोबर मानवाला स्वक्षमतांची जाणीव करून देण्यासाठी कवींनी पाखरांच्या समर्पक प्रतीकांचा जो वापर केला आहे त्यामुळे ही जी कल्पना कवींची आहे ती मला खूप आवडलेली आहे असा विचार तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याचबरोबर धान्याला दिलेली मोत्यांची उपमा असेल किंवा श्रमदवी ही अनोखी संकल्पना जी आहे ती या ठिकाणी मनाला आकर्षण जाते. यमक असतील, अनुप्रास अशा अलंकारांचा वापर केल्यामुळं ही कविता खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला समजते आहे. एक लयबद्ध अशा प्रकारची ही कविता आहे आणि अशा अनेक वैशिष्ट्यामुळं ही कविता मला आवडते हा विचार तुम्ही इथं लिहू शकता. शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे या कवितेमधून मिळणारा जो संदेश आहे. जगदीश खेबुडकर यांनी स्वकष्टाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे आणि माणसानं सभोवताली दिसणाऱ्या लोभ असेल, मोह असेल याला बळी न पडता आपल्या सभोवती जे सुरक्षिततेचं किंवा परावलंबित्वाचं जे कवच आहे ते आपल्याला भेदायचं आहे हा संदेश दिलेला आहे. तसेच स्वसामर्थ्यावरती, स्वतःच्या क्षमतावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि तुम्हाला ते यश मिळवायचं आहे हा संदेश त्यांनी या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. श्रमप्रतिष्ठेचं मूल्य आपल्या मनावरती बिंबवण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारचे हे संदेश किंवा असे विचार आपण या कवितेच्या माध्यमातून लिहू शकता. तेव्हा विद्यार्थी मित्र हो, या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्या कवितांचे पुन्हा एकदा आपण अभ्यास करा. त्यामध्ये कोणता विचार त्यांनी मांडलेला आहे, ती कविता लिहित असताना त्या पाठीमागची त्यांच्या भावभावना काय होत्या, त्यातून तुम्हाला कोणता संदेश द्यायचा आहे, कोणतं मूल्य रुजवायचं आहे, त्या सर्व बाबींचा आपण अभ्यास केलात. आणि त्या कवितेचा जो आशय आहे तो आशय जर समजून घेतलात तर कवितेवर आधारित ज्या कृती असतील त्यावर आधारित जे प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरं तर आपण लिहू शकतोच, पण त्याचबरोबर एखादी कविताने त्याच्यावर आकलनाच्या दृष्टीने जे काही प्रश्न विचारले जातील त्यावर सुद्धा आपण आपलं मत मांडू शकता. आणि शेवटी रसग्रहणासाठी सुद्धा या घटकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा उपयोग हा तुम्हाला होऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा उजळणीच्या स्वरूपात आपण या सर्व कवीची या ठिकाणी आणि कवितेंची चर्चा ही केलेली आहे. आणि यानंतरची जी कविता आहे ती शेवटची कविता आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि ती कविता आहे तू झालास मूक समाजाचा नायक. कवी जवी पवार यांनी लिहिलेली ही रचना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात त्यांच्या कार्याचं गुणगौरव करणं या दृष्टीने ही कविता अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ लिहिलेली ही कविता चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला जेव्हा 50 वर्ष पूर्ण झालेली होती त्यानंतर ही त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ लिहिलेली कविता आहे. त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे. यावर आधारित जी प्रश्न आहेत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेच्या कवयित्रीचं नाव आहे जवी पवार. रचना प्रकार जो आहे तोही मुक्त छंदातली ही कविता आहे. ज्या काव्यसंग्रहामधून ही कविता घेतली आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे नाकेबंदी. प्रस्तुत कवितेचा जो विषय आहे तो विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचं जे वर्णन आहे आणि त्यांना अभिवादन करण्याचा हा विषय त्यांनी मांडलेला आहे. कवितेमधून व्यक्त होणारा जो भाव तो उत्साह, स्थायी भाव. कवीची किंवा कवयित्रीच्या लेखन वैशिष्ट्यासंदर्भात आपण मांडत असताना सामाजिक विद्रोह मांडणारी जी शब्दकला आहे, मुक्त छंद आहे, संवादपर शैली आहे, आशयगण, प्रतीक, प्रतिमा यांचा नेमकेपणानं वापर या कवितेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. चौदार तळ्याच्या संघर्षाची जी तीव्रता आहे आणि त्याचबरोबरची जी महानता आहे ती महानता या ठिकाणी मांडण्याचा कवीने आत्मघात प्रयत्न केलेला पाहायला मिळतो. मूकनायक, बहिष्कृत भारत या दोहोंच्या माध्यमातून आंबेडकरांनी दलितांच्या प्रश्नांना जी वाचा फोडलेली आहे तेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळं काठ्या, संगिनी अशी जी प्रतिमा आहेत त्यांचा वापर यामध्ये केलेलं पाहायला मिळतं आणि अतिशय मोठ्या खुबीनं ही रचना या पाहायला दिसल्यामुळं निश्चितपणानं या कवितेमध्ये जे मनोगत आहे हे मनोगत थेट वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचतं ही या लेखनाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. प्रस्तुत कवितेमधून व्यक्त होणारे जे विचार आहेत किंवा जी मध्यवर्ती कल्पना आहे त्यामध्ये 50 वर्षापूर्वी आपल्या अनुयायांच्यासह चौदार तळ्याला जे महाड या ठिकाणी आहे त्याचा जो सत्याग्रह तो आपण अभ्यासलेला आहे. त्या सत्याग्रहाच्या निमित्तानं दलित बांधवांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्याचा जो काही प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला होता त्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ आणि त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरवाप्रित्यर्थ लिहिलेली ही रचना आहे. त्यामध्ये ज्या समाजानं न्यायाचा, ज्ञानाचा प्रकाश कधी पाहिलेला नव्हता अशा समाजाला आत्मभान करून देणं आणि त्याचबरोबर अन्यायाला, अज्ञानाला नकार देण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती निर्माण करण्यामध्ये, त्यांच्यामध्ये सामर्थ्य उभे करण्यामध्ये जे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. पारंपरिक वाटेला नकार देत असताना सामाजिक जी विषमता होती त्या विषमतेला नाकारून एक नव्या समाजाची पायाभरणीचं काम हे त्यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं एक खंबीर नेतृत्वाची पुन्हा एकदा आपल्याला गरज लागते आहे अशा प्रकारचा विचार या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच विषय त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. या कवितेमधल्या आवडलेल्या ओळी आपण लिहू शकता. ही कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये ही कविता निश्चित तुम्हाला आवडेल कारण सामाजिक रूढी परंपरा नाकारत एक समतेवर आधारित जो समाज आहे त्या एक नव्या समाजाची पायाभरणी त्या निमित्तानं कशात झाली त्यामध्ये सुद्धा अन्यायाविरुद्ध आवाज उठवता आला पाहिजे हेही आपल्याला या निमित्तानं समजतं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो ते कार्य होते अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य आहे जे महान कार्य आहे त्यांच्या गौरवापर्यंत ते लिहिलेली ही कविता आहे. त्या काळातली जी कठीण परिस्थिती होती ती कठीण परिस्थिती असेल, प्रतिकूल जो समाज होता आणि अशा वेळेला त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कार्य केलेलं होतं ते काम अतिशय उत्कृष्ट होतं. तत्कालीन समाजाला जागृत करण्याचं काम हे त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि त्यामुळं त्या काळातलं त्यांचं जे काम होतं ते पाहिल्यानंतर एक चांगल्या प्रकारची प्रेरणा ही तुम्हाला मिळू शकतं आणि त्यामुळं ही कविता तुम्हाला निश्चितपणानं आवडणार आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, सूर्यफुले, काठ्या, संगिनी अशी जी प्रतीकं किंवा प्रतिमा ज्या वापरलेल्या आहेत आणि त्यामुळं ही कविता नेमकी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीची समजून येते. या कवितेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व हे कवीने अतिशय प्रभावीपणे मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आजही अशा विद्वान कर्तृत्वगार नेतृत्वाची आम्हाला गरज आहे, जाणीव आपल्याला या कवितेच्या माध्यमातून मिळते म्हणून ही आपल्याला कविता आवडते. तेव्हा विद्यार्थी मित्र निश्चितपणाने या सर्वच कवितेचा आपण पुन्हा एकदा बारकाईने अभ्यास करावा आणि या दुसऱ्या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपण मिळवावे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.